नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. मित्रांनो, आपण गेले 15-20 वर्षापासून डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत. परंतु काम करत असताना नेटवर्क मार्केटिंग किंवा आपण त्याला डायरेक्ट सेलिंग म्हणतो. नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत असताना फक्त आपण काम करतोय, पण ॲक्च्युली नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? किती जणांना समजले नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय हे जर समजलं तर ते का करायचं, कसं करायचं हा पुढचा प्रश्न असतो. परंतु नेटवर्क मार्केटिंग म्हणजे फक्त आपल्याकडे लोक येणे, लोकांना एकमेकाला जोडणे आणि नेटवर्क मार्केटिंग करणे नाही. तर आज आपण पाहणार आहोत नेटवर्क मार्केटिंग आणि ट्रेडिशनल हे दोन प्रकारचे व्यवसाय असतात. प्रत्येक व्यवसायामध्ये सेलच करावा लागतो. प्रत्येक व्यवसायामध्ये विक्री ही 100% करावीच लागते. मला त्या ठिकाणी वस्तूची विक्री असेल किंवा सेवेची विक्री असेल, विक्री केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि विक्री करावंच लागते. कुठेही गेल्यानंतर सेल आउट जो होतो त्याच्यातून जो इन्कम होतो तरच या ठिकाणी आपला व्यवसाय वाढतो. सिंपल आहे. परंतु नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीला वेगळ्या अँगलने पाहिलं किंवा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला तर तो मेसेज प्रॉपर काय आहे, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेऊया. चला मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, नेटवर्क मार्केटिंग. हे नेटवर्क मार्केटिंग हा शब्द लय महत्त्वाचा आहे, हे समजून घेणं. यानंतर दुसरा असतो, एक उदाहरण घ्या. जसं आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने आपण समजून घेऊया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं सुरुवातीला शिक्षक, बरोबर, वकील, डॉक्टर हे उदाहरण आपण याला जोडून घेऊया. कसे घेऊया पहा. जर आपल्याला शिक्षक व्हायचं आहे काय करावं लागतं, बरं ते काय करावं लागतं नंतरचा पाठ. शिक्षक काय करतो, शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवतात. पहिली ते 5वी असेल, 5वी ते हायस्कूल असेल, हायस्कूल नंतर 11वी 12वी असेल, नंतर डिग्री पदवीधर ग्रॅज्युएशन असेल, बरोबर. हे शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतात. म्हणजे आपल्याला माहिती या ठिकाणी आपल्याला 12वी पास व्हावं लागेल. 12वी पास झाल्यानंतर डीएडचे 2 वर्ष असतात आणि ते 2 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं हे आपल्याला या ठिकाणी शिकवलं जातं. म्हणून आपल्याला माहिती आहे शिक्षक झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ते शिकवलं जातं. त्यानंतर वकील. वकील तुम्ही वकीलचा कोर्स ज्यावेळेस आपण कंप्लीट करतो त्यावेळेस आपले जे 4 वर्ष आपण देतो, 4-5 वर्ष आपण देतो, त्यावेळेस 4-5 वर्षात आपल्याला पूर्ण कायद्याचं नॉलेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. 100% दिलं जातं. 100% प्रत्येकाला घेता येतच असं काही नाही आहे. परंतु 3-4 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, त्याच्यानंतर 2-3 वर्ष परत सराव. ह्या 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून लोकांची सेवा कशी करता येईल, लोकांना योग्य न्याय कसा देता येईल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. फक्त एवढं शिकवलं जातं का, तो अभ्यासक्रमच फक्त शिकवला जातो का, तर अजिबात नाही. तर तुमच्यामध्ये एक बोलण्याची कला देखील त्या ठिकाणी डेव्हलप करायची असते. का करायची असते, तुम्हाला त्या ठिकाणी जज बरोबर बोलायचं असतं. त्यानंतर तुमच्यासमोर जो कोण अपराधी असेल, आरोपी असेल, त्याच्याबरोबर बोलायचं असेल. आरोपीच्या मनातले प्रश्न विचारून त्याच्याकडून कम्युनिकेशन करून त्याला बोलबच्चन करून त्याच्या मनातलं काढावं लागतं. खरं खोटं काय आहे हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्यानंतर तिसरा विषय आला तुमचा डॉक्टरचा. तिसरा विषय आला तुमचा डॉक्टरचा. डॉक्टर 12वी झाल्यानंतर 4-5 वर्षाचा कोर्स असतो. ह्या 4-5 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं, पूर्ण मानवी बॉडीवरती शिकवलं जातं. त्यानंतर त्याचा उपचार कसा केला जातो हे तुम्हाला शिकवलं जातं. 4-5 वर्ष पुन्हा तुमचा सराव केला जातो. ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला यशस्वी होणार आहोत किंवा नाही ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. किंवा सर्व गोष्टीचा सराव केल्याच्या नंतर आपण या क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो किंवा त्या व्यवसायाला सुरुवात करतो. आता डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय आता आपण समजून घ्या. हे आपल्या लक्षात आलं. आता आपण डायरेक्ट सेलिंग समजून घेऊया. मित्रांनो, हा जो विषय आहे, हा जो मी समजून सांगतो, हा कोणासाठी समजून सांगतो, जे आता लोक डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करतात यांच्यासाठी तर आहेच आहे. परंतु जसं 20-25 वर्षापूर्वी डायरेक्ट सेलिंग आल्याच्या नंतर आमच्यापर्यंत किंवा आत्तापर्यंत जे लोक काम करतात यांच्यापर्यंत चुकीचा मेसेज गेला. हा मेसेज इथून पुढच्या पिढीला, न्यू जनरेशनला चुकीचा जाऊ नये त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ.
डायरेक्ट सेलिंगचे आता डिप्लोमा चालू होतील, आपण स्वतः पण डिप्लोमा चालू करतोय आता. त्यामुळे तुम्हाला डिप्लोमा पूर्ण केल्याशिवाय डायरेक्ट सेलिंगमध्ये यशस्वी होता येणार नाही. डिप्लोमा म्हणजेच काय, ट्रेनिंग, एज्युकेशन त्या विषयाचं. आता डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, उदाहरणार्थ समजून घ्या. डायरेक्ट सेलिंग याला नाही म्हणत आपण, किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हणजे असं नाही की तुम्ही ही कंपनी आहे, पहा अजून बी समजून घ्या पुन्हा एकदा. ही कंपनी आहे, कंपनीपासून डायरेक्ट या ठिकाणी प्रोडक्ट येतं. कंपनी असेल, स्टॉकिस्ट असेल, हा स्टॉकिस्ट असेल, हा सब डीलर असेल, डीलर असेल, त्याच्यानंतर हा याच्यातून याच्याकडे गेला, याच्याकडनं गेलं, याच्याकडून त्याच्यानंतर इथं आलं, रिटेलरकडे आलं, रिटेलर करून मग कंझ्युमर किंवा आपण त्याला काय म्हणतो कस्टमर याच्याकडे आलं. म्हणजे या ठिकाणी आपण जर उदाहरण दिलं, 20 रुपयाची वस्तू तयार झाली, प्रत्येकाने 10,000 रुपये जर घेतले, या ठिकाणी कमवले, 10, 20, 30, 40 रुपये हे झाले. पुन्हा याच्यामध्ये जो भाग येतो तो येतो ॲडव्हर्टायझिंगचा, बरोबर. ॲडव्हर्टायझिंगवरती तुमचा 40 रुपये खर्च, 10, 20, 30, 40 आणि हे 40, 80 रुपये. 80 रुपये प्रोडक्ट, हे 20 रुपये तयार झालेलं प्रोडक्ट कस्टमरला या ठिकाणी 80 रुपयाला विकलं जातं. तुम्ही जगाच्या पाठीवर कोणत्याही कंपनीमध्ये जा, कुठेही जा, पार साबण, सोडा घ्या, कोलगेट घ्या, पेस्ट घ्या, कपडे घ्या, कोणतीही वस्तू घ्या तुमची, ही वस्तू ह्या प्रोसिजर शिवाय आपल्यापर्यंत येतच नाही. या प्रोसिजर शिवाय आपल्या पोचत नाही. याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग. याला काय म्हणतात, डायरेक्ट सेलिंग पैकी एक पार्ट. म्हणजे डायरेक्ट सेलिंग पैकी हा एक पार्ट हा झाला ट्रेडिशनल. डायरेक्ट सेलिंग पैकी हा झाला ट्रेडिशनल पार्ट. समजून घ्या, हे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आपण सहज मजावर घेतो, सिरियसली घेत नाही. म्हणजे हे काय झालं, तुमचं डायरेक्ट कस्टमर पर्यंत प्रोडक्ट पोच करायचा आहे, कस्टमर पर्यंत प्रोडक्ट जातोय, परंतु कसा जातो, ट्रेडिशनलच्या थ्रू जातो. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि हे ॲडव्हर्टायझिंग करणारे जेवढे पण सेलिब्रिटी असतात हे 5 लोक श्रीमंत होतात. पण ट्रेडिशनलच्या माध्यमातून किती लोक श्रीमंत होतात, फक्त मध्यस्थीचे लोक असतात, हे 5 लोक श्रीमंत होतात. याला काय म्हणतात, ट्रेडिशनल. हा झाला ट्रेडिशनल. आता दुसरा आला डायरेक्ट सेलिंग. आता डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग याच्यामध्ये फरक आहे, ध्यानात घ्या. नेटवर्क मार्केटिंग हे लोक पण करतात, फक्त हे कोणत्या पद्धतीने करतात, हे ट्रेडिशनल पद्धतीने करतात. आणि हे डायरेक्ट सेलिंग हा नवीन मॉडेल आहे, एक वेगळं मॉडेल आहे. डायरेक्ट सेलिंग एक मॉडेल आहे, ट्रेडिशनल हे पण एक मॉडेलच आहे. नेटवर्क मार्केटिंग हे कोणी करतंय, ट्रेडिशनलद्वारे पण केलं जातं आणि डायरेक्ट सेलिंगद्वारे बी केलं जातं. ट्रेडिशनलद्वारे काय असतं, या ठिकाणी काही गोष्टीची बंधनं असतात, बांधून असतात, आणि एक ठराविक 4 ते 5 लोक जे असतात, हे मध्यस्थी 4-5 लोक फक्त या ठिकाणी श्रीमंत होतात किंवा पैसा कमवतात आणि त्यांचं प्रोडक्ट ते आपल्यापर्यंत पोहोचलं जातं. हे पण नेटवर्क मार्केटिंग करतात, कोण, ट्रेडिशनलवाले. आता हे डायरेक्ट सेलिंग काय असतं, नेटवर्क मार्केटिंग हा पार्ट अजून वेगळा आहे, फक्त मी यातले 2 फरक तुम्हाला सांगतो याबद्दल. पहा, आता ट्रेडिशनल कसं आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, या डायरेक्ट सेलिंग या ठिकाणी कंपनी आहे, कंपनीपासून आता मी सरळ तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी स्टॉकिस्ट असेल, डीलर असेल, सब डीलर असेल, त्यानंतर होलसेलर असेल, त्यानंतर रिटेलर असेल, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग असेल, आणि त्यानंतर या ठिकाणी कोण असतो, शेवटी CO, कस्टमर, कष्टकर आणि मर. आता या ठिकाणी काय असतं, डायरेक्ट सेलिंग मध्ये कंपनी आणि या ठिकाणी कस्टमर. कस्टमर म्हणजे या ठिकाणी हे जे लोक सेल करतात, हे लोक जे व्यवसाय करतात, प्रत्येकाच्या पाठीमागं यांना 10 रुपये 20 रुपये काहीतरी त्यांची टक्केवारी असते, ती ह्यामधल्या लोकांना भेटत असते. 30% कंपनी जो कस्टमर असतो त्यालाच डिस्ट्रीब्युटर बनवून देण्याची संधी असते. या ठिकाणी कस्टमरच डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी बनू शकतो, ह्या ठिकाणी ही संधी असते. ही त्याला काही बंधनकारक नसते, याच्यावरती काय कोणती जबाबदारी नसते. तसं इथं कशी असते, स्टॉकिस्ट असतो ना, स्टॉकिस्टला कंपनीने जबाबदारी दिली असती, तू तुझ्या जिल्ह्यामध्ये 10 डीलर तयार कर. याला काय विक्री करायची नसते, याला स्टॉक मेंटेन करायचा असतो आणि या डीलर लोकांना या ठिकाणी माल सप्लाय करायचा असतो या स्टॉकिस्टला. मग स्टॉकिस्ट ज्यावेळेस याला माल सप्लाय करतो तर यांचा माल विक्रीचं काम नसतं, यांचा माल काय असतो, जो सब डीलर असतो त्यांच्यापर्यंत ठोक माल द्यायचा असतो. मग हा ठोक माल कोणापर्यंत देतो, परत होलसेलरपर्यंत देतो. म्हणजे अशा पद्धतीने यांची सुद्धा एक साखळी तयार होते, यांचे सुद्धा एक काही नेटवर्क तयार होतं. आणि खरा माल विकायचं काम कोण करतं, हा रिटेलर करतो. आणि रिटेलर कोणाला माल विकतो, आपल्याला. परंतु रिटेलरला मदत कोणाच्या माध्यमातून होते, रिटेलर
कडे जे प्रोडक्ट आलेले हे प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आपल्याला समजते का ह्या दुकानात ही वस्तू मिळणार आहे, ही देखील त्यांची एक साखळी असते. परंतु या साखळीमध्ये बंधनं असतात, हक्क असतो, बांधिलकी असते. त्यामुळे हे लोक जबाबदारी या ठिकाणी काम करतात. त्यांचा पैसा गुंतलेला असतो, भांडवल गुंतलेला असतो, म्हणून या ठिकाणी हे लोक काम करतात. आणि ही संधी फक्त या ठिकाणी सेम आहे, बदल वेगळा काहीच नाहीये. बदल एकच आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला भांडवल लागतं. कंडिशन असती जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुम्ही 200 ट्रक माल जर खाली सप्लाय नाही केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी टक्केवारीचं प्रमाण लगेच कमी केलं जाईल, असं यांना सांगितलेलं असतं कंपनीने. जर तुमचं 200 टक्केवारी 200 ट्रक माल जर नाही तुमचा या ठिकाणी सप्लाय झाला पुढं, मग इथं 200 असतील तर याच्याकडे 4-5 डीलर असतील किंवा स्टॉकिस्ट असतील. मग हे स्टॉकिस्ट काय करतो, इथं 5 जणांमध्ये 50-50 गाड्या देतो, हा परत इथं पांगून देतो. मग शेवटी यांचं बी नेटवर्क हजारो लोकांचं तयार होत असतं पुढे जाऊन. परंतु यांना एकमेकाला गरज असते, बंधन असते. हा म्हणतो तू नाही काम करत तर तुझी डीलरशिप काढून घेतली जाईल, दुसऱ्याला दिली जाईल. मग या ठिकाणी बंधनं असते, या ठिकाणी यांच्या मनामध्ये भीती असते, म्हणून हे लोक जबाबदारी काम करतात. इथं फरक काय, इथं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणी जे लोक गरीब आहेत, समजून घ्या, जे लोक गरीब आहेत, परिस्थितीने गरीब आहेत, त्यांना व्यवसाय करण्याची एक संधी या मॉडेलद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे. अजूनही आपल्याला हे समजत नाही. अजूनही डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस आज जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, हे लोक करतायत आणि हे लोक याच्यामध्ये यशस्वी होत आहेत. काय यशस्वी होतात तर त्यांना ह्या गोष्टी देखील माहिती आहेत. पण जे गरीब आहे, ज्यांची परिस्थितीने जे गरीब आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही किंवा गोष्टीची जाणीवच नाहीये. का नाही, तर या ठिकाणी कष्टच करावं लागतं. आता गरीब व्यक्तीला मोठं होण्याची ही जी एक संधी आहे ती फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून मिळते. आता ती कशी मिळते पहा, या ठिकाणी हे जे प्रोडक्ट कंपनी देते, इथं यांना 200 ट्रक देण्याऐवजी इथून काय केलंय कंपनीने, हा जो मधला 1 2 3 4 हे जे 4-5 लोक आहेत, 1 2 3 4 5 लोक असतात, ही लोक सगळे वगळले यांनी. आता अनेक जणांना वाटतं इथून इथपर्यंत प्रोडक्ट हे मधले समजा 40 रुपये कमी झाले, समजा 80 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे, 20 रुपयाचं मॅन्युफॅक्चरिंग होत असेल आणि हे वरचे 40 आणि ॲडव्हर्टायझिंगचे 40 रुपये, असं जर 80 रुपये आणि मेन किंमत अशी 20 रुपये, असं जर 100 रुपयाला हे प्रोडक्ट 20 रुपयाला तयार झालेलं प्रोडक्ट आपल्याला 100 रुपयाला मिळतं, तर हे मध्ये जे लोक आहेत, हे लोक जर या ठिकाणातून काढले तर कंपनी 20 रुपयाचं प्रोडक्ट कंझ्युमरला किंवा कस्टमरला 20 रुपयाला देईल का? तर मित्रांनो, या ठिकाणी असं कधीच घडलं जात नाही, ही कंपनी अजिबात देत नाही. अनेक जण दिशा भूल करतात का या ठिकाणी एवढे लोक गाळले म्हणून या ठिकाणी किंमत कमी केलेली नसती. तर ह्या व्यक्तींना किंवा ह्या लोकांना जे 80 रुपये डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं, हे 80 रुपये ऐवजी फक्त काही ॲडव्हर्टायझिंगचं जे असतात हे 40 रुपये 20 रुपये हे कमी करते कंपनी. जे 100चं प्रोडक्ट आहे तुम्हाला हे 60 रुपये किंवा 80 रुपयाला मिळतं. म्हणजे तर ऑलरेडी 20 रुपयाचा कस्टमरचा फायदा झाला. शिवाय ही जी अमाऊंट असते, हे जे 60 रुपये किंवा 80 रुपये घेतात, तरी कंपनीला 20 रुपयाचं आहे, तरी या ठिकाणी कंपनीला 40 रुपये किंवा 50 रुपये 60 रुपये एक्स्ट्रा मिळालेले त्याच्यात. मग कंपनी काय करते, हे 40 ते 50 रुपये हा जो व्यक्ती आहे, जो कस्टमर आहे, तो डिस्ट्रीब्युटर झालाय, तर त्याला हे वाटण्यासाठी हे वापरले जातात. पैसा दोन्ही ठिकाणी लोकांना वाटला जातो, दोन्ही ठिकाणी लोकांना वाटावाच लागतो. तर ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री कंपनी देखील मोठी होते, ह्या कंपन्या देखील मोठ्या होतात. परंतु इथं मध्यस्थी 4-5 लोकांनाच पैसा भेटतो, परंतु या ठिकाणी प्रत्येक कस्टमरला डिस्ट्रीब्युटर होऊन या ठिकाणी पैसा कमवता येतो. याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग. आलं लक्षात? परंतु या ठिकाणी डायरेक्ट सेलिंगमध्ये इथं भांडवल लागत नाही. इथं प्रत्येक कंझ्युमर, प्रत्येक कस्टमर पर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. त्याला त्याचे फायदे नफे तोटे समजून सांगावं लागतात. जसं ट्रेडिशनलमध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये अमिताभ बच्चन जाहिरात करतो, कशाची? नवरत्न तेलाची. अनेक कलाकार जाहिरात करतात, अनेक ॲक्ट्रेस असतील साबणाची जाहिरात करतात. ते जाहिरात करून या ठिकाणी पैसा कमवतात. तसं तुम्हाला स्वतःला या ठिकाणी सेलिब्रिटी बनायचं असतं, स्वतःला जाहिरात करायची असते, स्वतःला प्रचार करायचा असतो, स्वतः प्रचार करून या ठिकाणी पैसे कमवायचे. या ठिकाणी बी आपल्याला सेलिब्रिटी बनण्याची संधी दिली, फक्त आपल्याला स्टेज वेगळे. इथं हे काय करतात, पडद्यावरती जाहिरात करतात आणि आपल्याला रिअल लाईफमध्ये जाहिरात करावं लागते. आपल्याला रिअल लाईफमध्ये ॲक्ट्रेस व्हावं लागतं, रिअल लाईफमध्ये आपल्याला सेलिब्रिटी व्हावं लागतं. हे फक्त पडद्यावरची सेलिब्रिटी आहेत. हा फरक आहे इथं.
परंतु यांना बी जाहिरात करावं लागते, यांना पण जाहिरात करावं लागते. आणि हा जो जाहिरातीचा खर्च आहे तो आपण जाहिरात केल्यामुळे कंपनी काय करते, ती आपल्याला त्या ठिकाणी पैसा देते. याला म्हणतात मित्रांनो डायरेक्ट सेलिंग. आता हे दोघंही नेटवर्क करता येईल, परंतु तुमच्या लक्षात आलं, डायरेक्ट सेलिंगचं एक मॉडेल असतं आणि ट्रेडिशनलचं एक मॉडेल असतं. नेटवर्क हे दोन्ही ठिकाणी तयार केलं जातं. विदाऊट नेटवर्क, ध्यानात घ्या मित्रांनो, विदाऊट नेटवर्क ना ट्रेडिशनल मध्ये आपण सक्सेस होऊ शकत, ना डायरेक्ट सेलिंग मध्ये सक्सेस होऊ शकत. दोन्ही ठिकाणी नेटवर्क हे तयार केलंच जातं. परंतु आपल्याला वाटतं की आपणच नेटवर्क बनवतो, परंतु ट्रेडिशनल आणि डायरेक्ट सेलिंग दोन्ही ठिकाणी नेटवर्क तयार केलं जातं. परंतु आता नेटवर्क का तयार करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय किंवा नेटवर्क मार्केटिंग का करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. पहा, नेटवर्क मार्केटिंग करण्याचे अनेक कारण आहेत. जर आपण या ठिकाणी जॉब करत असेल, समजून हे गणित ज्यांनी नेटवर्क मार्केटिंग करत आले त्यांना ही गणित माहिती आहेत, कळतंय पण वळत नाहीये. पण जी नवीन येणारी नवीन जनरेशन आहे, नवीन विद्यार्थी आहे, त्यांना या गोष्टी समजल्या पाहिजे. जेणेकरून आज केंद्र सरकार देखील, तुम्ही उद्योजक व्हा, व्यावसायिक व्हा, अनेक स्कीम या ठिकाणी केंद्र सरकार राबवते. या ठिकाणी नवीन स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत अनेक प्रकारे लोन असेल, फंड असेल, गव्हर्नमेंट या ठिकाणी आपल्याला देते, परंतु ते आपल्याला माहितीच नाहीये. कसं करायचं, काम कसं करायचं, उद्योग व्यवसाय कसा उभा करायचा, एखादा प्रोजेक्ट कसा बनवायचा, त्याच्यातून व्यवसाय धंदा कसा चालू करायचा, याचं नॉलेज माहीत नाही. कारण का आपल्या डोक्यामध्ये काय आहे, फक्त शिक्षण घ्यायचं, जॉब करायचा किंवा नोकरी बघायची. आपल्या डोक्यात हेच उद्योग धंदा व्यवसाय. आता कोरोनाच्या काळामध्ये अनेक शेतकरी रस्त्यावरती बसले आणि स्वतःचा माल स्वतः त्यांनी विकला. ज्यावेळेस त्यांच्यावरती वेळ आली, मार्केटमध्ये माल जाऊ शकत नाही, त्यावेळेस स्वतः शेतकरी रस्त्यावरती बसून स्टॉल छोटे छोटे लावले त्यांनी, रोडच्या कडेला त्यांनी व्यवसाय धंदा चालू केला. आज ते छोटे छोटे शेतकरी व्यापारी झाले. म्हणजे जी गोष्ट एकदा जबाबदारी पडली, आपण जी घेतली आणि जर स्वीकारली, तर ऑटोमॅटिक या ठिकाणी आपला उद्योजक किंवा व्यावसायिक बनवणारा एक व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व माणसामध्ये घडत असतं. ह्या ठिकाणी आपण मनाने नाही, आपण फक्त आपल्याला इथून पैसे मिळतील ह्या अँगलनी किंवा ह्या दृष्टीने फक्त आपण या ठिकाणी व्यवसाय करायला सुरुवात करतो. पण आपण व्यवसाय किंवा बिझनेसमॅन झालोच नाही अजून. तर बिझनेसमॅन होण्यासाठी तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आता ते कसं आहे, नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला मी सांगितलं ट्रेडिशनल, दोन्ही गोष्टी सांगतोय मी, दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नेटवर्क मार्केटिंग करण्यासाठी पहा, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करताय, जॉब करत असताना तुम्ही 8 तास काम करताय, 8 तासाचं तुम्हाला 500 रुपये रोज मिळतो. 500 रुपये गुणिले तुम्ही 30 दिवस काम करताय, तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये महिना मिळतो. ठिकाणी समजून घ्या, तुम्हाला 8 तासाचे 500 रुपये मिळतात, भले 8 तासाचे 1000 रुपये देखील मिळत असतील, पगार कमीचा असो. उदाहरणासाठी घ्या, तुम्हाला 500 रुपये आहे, ह्या ठिकाणी तुम्ही 30 दिवस काम केलं, तुम्हाला 15,000 रुपये महिना मिळतो. मला सांगा मित्रांनो, आजच्या डेटला 15,000 रुपये म्हणजे काय आहे? आज 2024 चालू आहे, 2024 म्हणजे 15,000 रुपयामध्ये काय आहे? काय परवडतं 15,000 रुपयामध्ये? कुणी सांगा. आपल्या मनाशी प्रश्न विचारा. 15,000मध्ये आपली फॅमिली, आपले कुटुंब किंवा आपलं हिंडणं फिरणं, एन्जॉय, आजची जी महागाई, या सर्व गोष्टी मिळून 15,000 काय होतं? तरी ते पण देखील आपण 15,000 सुद्धा पगार नाही आहे अकाउंटला. भले तुम्हाला 500 रुपये रोज सांगितला, तुमचा त्याच्यामध्ये TDS असेल, तुमचा फंड असेल, काय असेल, सगळं कटिंग कुटिंग करून पगार आहे. त्यातले शनिवार किंवा रविवार काही MIDC मध्ये गुरुवारी सुट्ट्या असतात, मग सुट्ट्या वगैरे काढून तुम्हाला म्हणतो 12-13,000 रुपये अकाउंटला येतात. आणि महिलांच्या अकाउंटवर 7,000, 8,000, 9,000पेक्षा जास्त पैसा महिलांच्या अकाउंट. मग 300 रुपये रोजाने महिलांना काम करावं लागतं आणि पुरुषांना 400 रुपये रोजाने काम करावं लागतं. ह्या अवस्थेमध्ये आपण काम करतोय. किती जनरेशन किंवा किती मुलांची, यंग मुलांची संख्या आहे जी 300-400 रुपयामध्ये काम करत आहेत. मग ते काम सोडून द्यायचं का मी म्हणतोय म्हणून? तर अजिबात नाही. हे काम आपल्याला गरजेचं पण आहे. जर इतर ठिकाणी आपला सेटअप नाहीये तर आपल्याला हे काम करणं देखील गरजेचं आहे. परंतु ह्या कामासाठी जर तुम्ही 8 तास वेळ घालवताय, तर 8 त्रिक 24 तास आहे. 24 तासातले तुमचे 8 तास जरी गेले, वजा 8 तास गेले, तुमच्याकडे 16 तास शिल्लक आहे. 16 तास आपण काय करतोय, हा प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे. आपण काय करतोय? आपण 16 तास, पूर्ण 16 तासापैकी 8 तास झोप जात गेली आपली, राहिले आपल्याकडे 8 तास शिल्लक. ह्या 8 तासामध्ये आपण काय करतोय? ह्या 8 तासामध्ये आपण व्हॉट्सअप, मोबाईल, चॅटिंग, टावळगिरे, इकडे तिकडे फिरणे, चौकात बसणे, राजकारणाच्या गप्पा मारणे, याच्या त्याच्याशी
कोटावळ्या करणे, बस याच्या व्यतिरिक्त काय करतोय आपण? हे जे 8 तास आपल्याकडे शिल्लक राहतात, ह्या 8 तासामध्ये आपल्याला पार्ट टाइम काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे. जॉब नाही करायचा, जॉब ऑलरेडी आपण 8 तास करतोयच ना. मग उरलेल्या 8 तासाचं आपण नियोजन केलं पाहिजे. ते 8 तासाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करा. आता नेटवर्क मार्केटिंगचा फायदा, नेटवर्क मार्केटिंगसाठी काम करायचं. काही ठिकाणी मी आता सांगितलं तुम्हाला 8 तास काम केलं आपल्याला 15,000 मिळतात. परंतु नेटवर्क मार्केटिंग करत असताना उदाहरणार्थ तुम्ही 100 लोक जोडले. किती लोक जोडले? 100 लोक जोडले. आणि हे 100 लोक देखील त्यांच्या 8 तास त्यांचा जॉब करतायत. 8 तास 3 टप्पे करू आपण. हे 8 तास हे 100 लोक देखील 8 तास काम करतायत, त्याचं जॉब करतायत. 8 तास झोपतायत ते, आणि राहिलेले जे 8 तास आहेत त्यांचे, या 8 तास देखील हे 100 लोक काम करतायत. गुणिले 8 तास म्हणजे किती झाले? एका दिवसामध्ये 800 तास काम झालं. कुणी जोडले? हे लोक आपण जोडले. कसे जोडले? नेटवर्क मार्केटिंगच्या थ्रू. नेटवर्क मार्केटिंग सारखा प्युअर बिझनेस कोणता नाही. याच्यामध्ये चुकीचं काम करणारे लोक आहेत. नेटवर्क मार्केटिंग हे मॉडेल आहे, हे प्युअर शुद्ध आहे, 100% शुद्ध आहे, 100% चांगलं आहे. याच्यामध्ये काम करणारे लोक पहा. आता काहींच्या घरामध्ये बी काही लोक चांगले आहेत, एक भाऊ चांगला आहे, एक भाऊ वाईट आहे. राजकारणामध्ये एक आमदार चांगला तर एक आमदार वाईट, एक मंत्री चांगला तर एक वाईट. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट लोक असणार आहेत. पूर्वी सुद्धा तुम्ही इतिहास जरी पाहिला, महाभारतामध्ये देखील पहा, कौरव पांडव चांगले वाईट होतेच. धर्म ह्या गोष्टी होत्या. ह्या पूर्वीपासून चालत आल्या, ते लाईफ टाईम पर्यंत चालूच राहणार आहेत. मग याचा अर्थ हे नाही होत का रामायण खराब होतं का? तसं जसं तुम्ही हे मॉडेल म्हणता, हे मॉडेल खराब नाहीये, मॉडेल चांगलं आहे, सिस्टम देखील चांगलं आहे. याच्यामध्ये काम करणारे लोक चांगले वाईट असतात, दोन प्रकारचे. हे मॉडेल फक्त नेटवर्क मार्केटिंग का करायचं? नेटवर्क मार्केटिंग जर तुम्ही 100 लोक जोडले, प्रत्येकाने 8 तास काम केलं, तर प्रत्येक व्यक्तीमागे जर तुम्हाला या ठिकाणी जो काही नफा होतो तो किती पटीने वाढणार आहे? 8 पटीने. म्हणजे 800 तास काम होणार आहे तुमचं. किती तास? 800 तास काम होणार आहे. आणि जर यांच्या पाठीमागे तुम्हाला एका तासाला जर 10 रुपये जरी मिळाले तुम्हाला, म्हणजे एका तासाला त्यांनी एक प्रोडक्ट विकलं उदाहरणार्थ, त्या एका प्रोडक्ट मागे जर तुम्हाला 10 रुपये मिळाले, तर 800 तास काम केले त्यांनी. 800 तासामध्ये 800 प्रोडक्ट विकले जातील. गुणिले 10 किती झाले? एका दिवसाचा रोज झाला तुमचा 8,000 रुपये. याच्यासाठी नेटवर्क बनवायचे. पण आता 100 लोक बनवायचे कसे? कोणत्या कंपनीत काम केलं पाहिजे? ह्या अनेक प्रश्न आहेत. परंतु नेटवर्क मार्केटिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीत काम करावं लागतं. अशा पद्धतीमध्ये आपल्याला फायदा होतो. हा जर तुम्हाला समजला असेल तर याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग क्लिअर करतो मी. चालू. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय हे तुम्हाला मी आता सांगितलं. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं. याच्यानंतर आपण घेऊया नेटवर्क मार्केटिंग काय. नेटवर्क मार्केटिंग का करायचं? वाय. या ठिकाणी आपण वाय क्लिअर करू पुढच्या व्हिडिओमधून. कारण का व्हिडिओ तसे बी मोठे होतात, 10-15 मिनिटाचे व्हिडिओ असणार आहेत आपले. तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय आता सांगितलं, हे आता आपल्यासाठीच नाही तर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी हा व्हिडिओ खास. आताच्या लोकांना माहिती आहे नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, परंतु ते कळतंय पण ते ओळखत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे न्यू जनरेशन, नवीन मुलांसाठी देखील आहे. आणि जो लोकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं देखील तितकं गरजेचं आहे. आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ नेटवर्क मार्केटिंग का करायचे, त्याच्यानंतर नेटवर्क मार्केटिंग कसे करायचे. हो, हे 2 प्रश्नांची उत्तर आपण 2 व्हिडिओमध्ये घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमधून. जर तुम्हाला व्हिडिओ न सांगता तुमच्यापर्यंत हवे असतील, पोहोचायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून सबस्क्राईब केल्याच्या नंतर हा पुढचा व्हिडिओ अपलोड झाला का त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे.
जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर व्हिडिओ तर येणार आहे, तो अपलोड तर होणारच आहे, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला हिंदीमध्ये पूर्ण भारतातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ भेटतात, परंतु कुठंतरी एक मालिका आपण जसं पूर्वी मालिका पाहायचो मालिका पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मालिकेच्या वेळेला टायमिंगमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन बसायचो. आता देखील महिला वर्ग संध्याकाळी स्वयंपाक उरकून जी मालिका त्यांना पाहिजे त्या मालिकेला वेळ काढून त्या ठिकाणी बसतात. तसं तुम्हाला व्यावसायिक व्हायचं आहे, नेटवर्क मार्केटिंग समजून घ्यायचं आहे, तर तुम्ही रोज तुमचा तास सकाळचा असेल, दुपारचा, संध्याकाळचा जो वेळ असेल तो एक वेळ फिक्स करायचा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही नेटवर्क मार्केटिंगचं नॉलेज घ्यायचं. रोज 1 तास वेळ काढा. भले सकाळी पहाटे 5ला काढा, पहाटे 4ला काढा, दुपारी संध्याकाळी किंवा जेवण झाल्याच्या नंतर, पण 1 तास, 1.5 तास, 2 तास फक्त अभ्यास करण्यासाठी, नॉलेज गोळण्यासाठी रोजचा वेळ द्या तुम्ही. 100% मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये हळूहळू 100% बदल होईल. आता एवढे 2 विषय क्लिअर झाले. खूप मोठा व्हिडिओ झाला, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअर करणं किंवा क्लिअर होणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतो आहे. आपल्याला का फक्त हे व्हिडिओ बनवून आपल्याला काय यूट्यूबचा खूप मोठा चॅनल बनवायचा उद्देश नाही आहे आपला. आपला उद्देश आहे किमान महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी लोकांना तरी प्रॉपर पद्धतीने मार्केटिंग समजावं. कारण का बाहेरच्या राज्यांमध्ये आपण गेलो नाही, तुम्ही जाऊन जर पाहिलं मित्रांनो, तर बाहेरच्या राज्यामध्ये 18, 19, 20, 22 वर्षाची मुलं आज डेलीचे 10,000, 20,000 रुपये, कमीत कमी 2,000, 3,000 रुपये, 4,000 रुपये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा नेटवर्क मार्केटिंगमधून कमवायला लागले. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जागरूकता आली. त्या ठिकाणी आपल्यामध्ये कधी येणार आहे, आपल्या मराठी लोकांमध्ये कधी येणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जनजागृती कधी होणार आहे, आणि ही जनजागृती करण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रॉपर पद्धतीने नॉलेज भेटेल. कोणी घेऊ किंवा नाही घेऊ हा प्रत्येकाचा विषय आहे, परंतु सांगणं आणि समाजापर्यंत चांगला विषय देणं, चांगलं नॉलेज देणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीचं काम केलं पाहिजे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.